किती धावसंख्येचं टार्गेट टीम आत्रट संघ मात्र ठेवणार. गोलंदाजी मार्क वरती आहे कौशल. मी पाहुण्यांना जरा विनंती करतो की आपण थोडंसं बाजूला व्हा. कौशल गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि मनोज आणि प्रवीण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच चेंडू पंचांनी खराब चेंडूची घोषणा केली आहे. हा चेंडू नो आहे. 6 आणि 1 खराब चेंडू म्हणजे नो प्लस 6 असं 7 धावा टोटल मिळतील स्कोरबोर्ड वरती त्या टीम अंतरट संघाला. यस डीजे. की अगदी चौकार आहे. 4+1 अशा 5 धावा मिळतील. सुरुवात जरूर चांगली करतोय आता मनोज ज्यानं पहिल्या चेंडूवरती आक्रमक शैलीचा फटका आपण जरूर पाहिला. यावेळेस मात्र पुनश्च अगदी बरोबर या चेंडूला टायमिंग शोधलाय परंतु हा टायमिंग चुकलाय या चेंडूवरती. हा फ्रीजचा चेंडू होता आणि इथे फक्त रनआउटच्या स्वरूपात तुम्ही खेळाडू बाद करू शकता. हे क्रिकेटचे काही नियम आहे त्यामुळे तुम्हाला अगदी बारकाईने लक्ष घालायला हवं. इथे मात्र धाव घेतली गेली. एक सिंगल 5 धावा. 4 एक चौकाला एक खराब चेंडूची मात्र आपण रन पाहिली. त्यानंतरचा एक सिंगलची धाव आपण पाहिली. यावेळेस मात्र झटका लागलाय टीम अंतरट संघाला. फलंदाज सलामी आलेला प्रवीण बॅक टू द पवेलियन. मॅच राहिलाय. मी विपुलला आमंत्रित करतोय की आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यावी. मी आमदार साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते या मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द ट्रॉफी आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते विपुलला संपर्क करावी. ज्याने खऱ्या अर्थाने काय जबरदस्त फलंदाजी केली त्या विपुलला सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय आमदार साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी टॉसबॉक्स वरती आपण ती वितरित करणार आहोत. खऱ्या अर्थानं विपुल एक जबरदस्त असा खेळ केला आणि खऱ्या अर्थाने विजयाचा मार्ग आपल्या संघाला खुला करून दिला. त्या विपुलला आमदार साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. मान्यवर पाहुण्यांचं आपण आगमन पाहिलं. यावेळेस मात्र संघ पोहोचलाय टोटल 10 या धावसंख्येवरती. 10 धावा टोटल टॉपवरती आहेत. सुरुवातीचं पहिलं सत्र इथे आपण पाहतोय. विपुलला केलं सन्मानित आणि खऱ्या अर्थाने विपुलला दिव्य मनापासूनच्या शुभेच्छा. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की आपण आसन ग्रहण करावं. निश्चितपणे साहेब अगदी हा निश्चित निश्चित साहेबांनी सांगितलं की एक इनिंग झाल्यानंतर आम्ही आपणास संबोधित करू. धन्यवाद साहेब. आपला आम्ही मनापासून आपला आभार व्यक्त करेन. धावसंख्या आहे टोटल 10 धावा. बघा साहेबांचा सन्मान झाला पण साहेब मंचावरती बसून या मॅचचा अगदी मनमुराद आनंद लुटतायत. कारण साहेबांच्या परिसरामध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा पनवेल परिसरामध्ये आपण पाहिल्यात आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा देखील तेवढ्याच ताकदीची आहे. डे नाईटची स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय. धावसंख्या आहे टोटल 14 धावा टोटल धावपटलावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं कौशलचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सुरुवात जरूर कौशलने चांगली केली जाईल का. इथे मी तर म्हणेन अंतरट संघ कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल कारण जिथे त्यांनी टॉस गमावला आपला टॉस जिथे एकसंघ संघाने जिंकला गेला आणि प्रथम विश्वास जिथे आपल्या गोलंदाजावरती ठेवला या विश्वासास त्यांचे गोलंदाज पात्र ठरणार का हे पाहण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. गोलंदाज तयार आहे कौशल. या वेळेस दांडी गुल केली. भरपूर 50 वेग होता. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती विकेट जातीये. कौशलला विकेट मिळते. फलंदाज रोशन बॅक टू द गाउट्स. यस डीजे.
आदरणीय आमदार साहेबांच्या आधारित असलेलं हे गीत आपण बघताय. एकदा नाही तर दोनदा. मी तर म्हणेन जनतेने आमदार साहेबांना बऱ्याचशा वेळेस विधानसभेमध्ये आपल्या परिसरामध्ये मूलभूत प्रश्न मांडण्यासाठी दादांना विधानसभेत पाठवले आणि बरेचसे प्रश्न मी तर म्हणेन 1,00,000 मताधिकारी साहेबांनी निवडून येऊन बरेचसे प्रश्न आज विधानसभेमध्ये साहेबांनी मांडलेत आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी मी तर म्हणेन प्रामुख्याने साहेब अक्षरशः झटतायत आणि ते आदरणीय विद्यमान आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर. धावसंख्या आहे टोटल 14 धावा आहेत तुमचे. इथे मात्र षटक पहिलं संपलं गेले. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या ठिकाणी किशोरजी ठाकरे, किरणजी ठाकरे यांचे बंधू संजयजी कराळे या सामन्याचे सर्व खऱ्या अर्थाने आयोजक आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांची प्रामुख्याने उपस्थिती या मंचावरती लाभली. त्यांचं मनापासून आम्ही या खालापूर नगरीमध्ये या असंख्य तरुण भारतीय जनता पार्टीच्या सर्व शिष्यगणांकडून आणि तुम्हा सर्वांकडून त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या आहे टोटल 14. कुशलचं षटक पाहिलं ज्यानं तब्बल 2 विकेट घेतल्या आणि खऱ्या अर्थानं टीम अंतरट संघाला अगदी विचार करण्यास भाग पाडलं होतं. षटक क्रमांक 2 कुणालचं आपण पाहू शकाल. बोंझर सोसायटीच्या विलेज इन करणा हा मात्र आपण पाहू शकाल. हा गोंदाची मार्कवरती कुणाल आलाय. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाणार का. समोर फलंदाज मनोज ज्याच्या बॅटमधून 1 चौकार जरूर आलाय. 1 सिंगल देखील पाहिली आहे. तो मनोज स्ट्रायकिंग एंड वरती आहे. मनोजला आता समोर एक आव्हान असेल ते कुणालचं. चला अधिकचा वेळ घेऊ नका कुणाल, कारण अजून बरेचसे सामने आम्हाला पेंडिंग आहेत. यावेळेस शॉट सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू अगदी सीमारेषेच्या लगस पास इथे अडवला जात नाहीये. चेंडू सीमा पावरतोय. एक दणदणीत चौकार. मी साहेबांना नम्र निवेदन करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. बरेचसे पाहुणे सर्वांनी अफानजी धनसे यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करा. चेंडूची पूर्तता करा. आयोजक संघ पोहोचलाय तो अंतरंट संघ पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. 3 षटकांची मॅच. दुसरं षटक मार्गस्थ आहे कुणालचं. सन्माननीय किशोरजी ठाकरे, किरण ठाकरे यांचे छोटे बंधू हे देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निश्चितपणे संघ पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. बडूया मॅचकडे गोंदास तयार. कुणाल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी हलकीशी कडा लागली. जरूर चेंडू बॅटना स्पर्श होऊन अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये ही सोपी झेल मी तर म्हणेन घेतली गेली. सफलता मिळाली कुणालला. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर सफलता मिळते. फलंदाज मनोज या चेंडूवरती होतोय बाद. या स्टीजे दक्ष लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर या स्पर्धेला खऱ्या अर्थाने अगदी बघतोय आपण. ही स्पर्धा अगदी जवळून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांच्यासमोर बरेचसे पाहुणे या व्यासपीठावरती आपण पाहतोय.
टेन ब्रिजच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. संघ पोहोचलाय अंतरड संघ 18 या धावसंख्येवरती. कुणालची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. एक चौकार आणि एक विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रदीप. प्रदीप स्ट्रायकिंग एंड वरती आहे. बराचसा काळ हवेमध्ये आहे. फटका टायमिंग थोडंसं चुकलं या चेंडूवरती. 30 सर्कलच्या बाहेर चेंडूला अडवलं जाईल. इथे एक सिंगल मिळेल जरूर टीम अंतरड संघाला, अंतरड ग्रामपंचायत संघाला, कारण इथे ग्रामपंचायत वाईट हा लॉट्स आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मधून एक संघ, एक 11चा स्क्वॉड तयार केला गेलाय आणि त्यानंतर हा 11चा संघ बांधवा घेऊन नंतर या मैदानावरती उतरवला गेलाय. संघ पोहोचलाय 19 धावसंख्येवरती. यावेळेस मात्र सरळ ऑन ड्राईव्ह फटका केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. इथे धावा जोडल्या जातील. फलंदाज इथे होतील बाद यशचे. धावसंख्या 3 आहे. 19 धावा आहेत. सुरुवात जरूर का चांगल्या करण्याचा प्रयत्न इथे टीम अंतरड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु कुणालने काय जबरदस्त गोलंदाजी केली. एक चौकार, 2 विकेट आणि एक सिंगल मात्र आतापर्यंत खर्च झाली आहे. यावेळेस मात्र चेंडूला उडवायचं होतं. अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. अजून एक सफलता मिळते कुणालला. काय जबरदस्त टिचून मारा पाहायला मिळाला. आतापर्यंत 5 धावा जरूर का खर्च केला, पण 3 विकेट या ओव्हर्स मध्ये पाहिले. यस डीजे. तारच्या 2 विकेट्स आपण पाहिल्या. जर का अजून एक विकेट आली तर या आजच्या दिवसातली दुसरी विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली. जितूने मला वाटलं पहिली एक विकेट, जितू राणेची पहिली विकेट हॅट्रिक. त्यानंतर आता नवीन इतिहासाच्या पानावरती सोनेरी अक्षरामध्ये लिहिली जाणार ती कुणालची विकेट हॅट्रिक. परंतु या चेंडूवर जर का विकेट आली तर संघाची धावसंख्या आहे 19 धावा आहेत. टीम अंतरड संघ संघर्ष करतोय. प्रयत्न सुरू आहेत. या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं त्यांचा प्रयत्न सुरू आहे. इथे मात्र तो टुंटू असा खालती जातोय. पंचांकडे लावून अपील की जाई. आत्मविश्वास होता, परंतु पंचांनी ही अपील पूर्णपणे फेटाळली आहे. लेगबाईच्या स्वरूपात इथे एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने संघ अंतरड संघ पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवरती. तब्बल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजून एक षटकांचा म्हणजे 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या सत्रामधला. पहिल्या सत्रातला अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा. चला स्पीडअप दाखवा टीम एक्सल संघ, की अधिकचा वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्हाला माहिती आहे दोन्ही एंडने हा खेळ सुरू आहे. दोन्ही एंड बदलल्यानंतर क्षेत्ररक्षण बदलावं लागतं, परंतु अधिकचा वेळ आपण घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचे 6 चेंडू उरलेत. आमदार साहेबांना आपण बघतोय या स्पर्धेला खऱ्या अर्थाने या स्पर्धा एन्जॉय करतात. त्या आमदार साहेब आपल्या व्यासपीठावरती बसलेत. त्यांच्या समवेत बरीचशी सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब हे देखील या मंचावरती आपण पाहतोय. आपल्या स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकाल. बघा एक या भारतीय जनता पार्टी युवा महोत्सव क्रीडा सांस्कृतिक महोत्सवामध्ये आदिवासी बांधव देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आदरणीय आमदार साहेबांना सांगू इच्छितो की आदिवासी बांधवांना देखील संधी या ठिकाणी आयोजकांनी उपलब्ध करून दिले आणि खऱ्या अर्थाने खालापूर तालुक्यामध्ये जेवढे आदिवासी बांधव आहेत ते बांधवांचा खेळ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे खऱ्या अर्थानं आता आदिवासी बांधव देखील आता या तुम्हाला या अशा मोठ्या टुर्नामेंट्समध्ये त्यांना त्यांचा खेळ, त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता, त्यांच्यामध्ये असलेलं क्रिकेट तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक सुवर्ण संधी असेल त्या ठिकाणी तुम्हाला. संघ पोहोचलाय. या धावा मात्र इथे कंप्लीट झाल्या. आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये तू मॅमे पाहायला मिळाली. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये
2 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर टोटल अंतरट संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. प्रसादजी पाटील बघा प्रत्येकाची काळजी आणि आमदार साहेबांच्या अगदी निकटवरती आहेत, अगदी जवळचे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण पहिली माहिती आमच्यापर्यंत कोणी पोहोचवली असेल ती आदरणीय प्रसादजी पाटील. भारतीय जनता पार्टीचा एक नेतृत्व आणि असंख्य तरुणांना बरोबर घेऊन आदरणीय प्रसादजी पाटील भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतायत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. बोलूया महाराष्ट्राकडे जिथे 22 धावा आहेत. प्रत्येकाचं तन मन धन आदरणीय या सर्वांनीच मी तर म्हणेन तन मन धन या स्पर्धेकरिता झोकून दिलंय. मग आमचे गणेश नाना पाटील असतील, त्यानंतर आमचे मयूर पाटील असतील, सर्वांनी स्वतः झोकून देऊन या स्पर्धेला यशस्वी कसं करायचं आणि या स्पर्धेमध्ये आपलं सर्व अर्पण करून या स्पर्धेसाठी भरपूर वेळ आपण दिला त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. संघ पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र चेंडू खालती जातोय, तो असा कार्पेट लेवल चेंडू खेळून केला ऑन ड्राईव्ह लॉंग आणि लॉंगऑफच्या मधोमध चेंडूला मात्र इथं मिडॉन मध्ये चेंडू फील्ड केला गेला. इथे धावांची विचार केला तर अगदी एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पोहोचलाय. टीम अंतरट ग्रामपंचायत संघ 23 धावा. चला फलंदाज मात्र बाद होतील यश डीजे. धन्यवाद डीजे. इथे टोटल अंतराळ ग्रामपंचायत संघ पोहोचला आहे 23 धावा आहेत. अजूनही मला वाटतं कदाचित 3 चेंडू शिल्लक राहिलेत शेवटच्या आणि अंतिम षटकामधले. यावेळेस मात्र पंच अगदी सांगतात की सुस्थितीमध्ये हा चेंडू मात्र नव्हता. हा चेंडू अगदी खराब आहे. इथून एक्स्ट्रा धाव मिळते टीम अंतराळ संघाला. एकेरी अंकाने वाढ होईल. 24 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. काही 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गवरती मयूर शेवटचं षटक हाताळतोय. यावेळेस फडका जबरदस्त आहे. पेकेन एरिया शोधण्याचा प्रयत्न होता. शतक त्या ठिकाणी वेगाने आलेत. जरूर इथे धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने टीम ग्रामपंचायत अंतराळ संघ पुढे जाईल. 26 धावा आहेत. 26 धावा संख्येवरती पोहोचलाय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत या अंतिम आणि शेवटच्या षटकामधले. किती धावसंख्येचं टार्गेट ग्रामपंचायत अंतराळ संघ या स्कोरबोर्डवरती उभं करेल यात अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे किती धावसंख्या सेट केली जाईल याचं गणित तुम्हाला त्या येणाऱ्या चेंडूमध्ये समजेल. यावेळेस मात्र चेंडू अडवलाय. मिडॉन मला या चेंडूची अडवणी झाली. इथे धावा कंप्लीट केला खेळपट्टीवरती. 2 धावेने ग्रामपंचायत अंतराळ संघ पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. 28 धावा टोटल स्कोर बोर्डवरती आहेत. सुरुवातीला आपण बघितलं चौकार षटकार खेचले गेले, परंतु आता सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्शन सुरू आहे. ही रणनीती आहे खऱ्या मित्रांनो. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होत नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात की जेणेकरून स्कोर बोर्डवरती एक चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न या 2 खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 28 धावा आहेत टोटल स्कोर बोर्डवरती. यावेळेस स्लोअर वन केला. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. पंचांचा निर्णय बाकी आहे अजून. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चला या लगेच. अगदी काही क्षणातच तुम्हाला तुमचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण टेनप्रीत लाईव्ह अगदी उत्कृष्ट क्लॅरिटी सकट ही स्पर्धा कव्हरेज करते. शेवटच्या चेंडूवरती फक्त हा फलंदाज बाद. पहिलं सत्र संपलंय. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा बनवल्या 28. 29 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. मी खऱ्या अर्थानं आमदार साहेबांना विनंती करेन
की समस्त संबंधितांना आपण संबोधित करावं. नमो चषक 2024 या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये या सर्व स्पर्धेच्या क्रिकेट सामन्यांच्या आजच्या इथल्या आयोजनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी, आमचे सहकारी जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहरेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी माननीय नरेश पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित असणारे स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित असणारे ॲडव्होकेट राजेंद्र येरुणकर साहेब, या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी सनी यादवजी, कर्जत विधानसभेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी कर्जत तालुका भाजपचे अध्यक्ष राजेश भगतजी, या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील आमचे सर्व सन्माननीय सहकारी, या ठिकाणी उपस्थित संजय कराळेजी उपस्थित, ज्यांनी या आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे ते किरण ठाकरेजी, मयूर पाटीलजी, प्रसाद देशमुख, गणेश पाटील, नरेशजी आणि सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित ज्यांना आमंत्रित केले आहे असे सर्व आमचे मंचावरील उपस्थित सर्व सहकारी, विविध संघांचे सर्व खेळाडू, उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक, सर्व उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी या नमो चषकाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या क्रिकेटच्या भव्य आयोजनाबद्दल आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रो, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी 2014 साली सूत्र हातात घेतली आणि पाहता पाहता या देशाचं चित्र बदलून टाकण्यामध्ये एक मोठं यश मिळवलं. हा देश जो त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अडीअडचणींसाठी ओळखला जात होता, हा देश जो वेगवेगळ्या पद्धतीनं जगाच्या पार्श्वभूमीवरती मान खाली घालत होता, तो देश आज गौरवानं सन्मानानं जगात उभा आहे. आणि म्हणून युवा मोर्चानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आदर म्हणून या नमो चषक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणूनच मी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व तरुणाईला मनापासून शुभेच्छा देतो की आपण पाहिलं की एकीकडे 2014च्या पूर्वी जिथे राजकारणाच्या विषयी लोकांच्या मनामध्ये घृणा निर्माण होत होती, त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये या देशाच्या पंतप्रधानांविषयी आणि राजकारणातून आम्ही काहीतरी साध्य करू शकतो, हा देश वेगळ्या उंचीला जाऊ शकतो, हा आत्मविश्वास तरुणांच्या मनामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला आहे. आणि त्यामुळे या स्पर्धेच्याही माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीचं आयोजन केलं आहे. या कर्जत विधानसभा मतदारसंघात जसं इथे क्रिकेटचं आयोजन होतं आहे, तसंच खोपोलीमध्ये आपण त्या ठिकाणी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं. अशाच पद्धतीनं कर्जतमध्ये आणखी काही आदिवासी चषक आणि अन्य सर्व स्पर्धांचं आयोजन होणार आहे. मी या निमित्तानं सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. आज क्रिकेट म्हटलं की संघभावना असं आपण पाहतो. त्यामुळे नरेश शेठ, आपण खालापूरमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं. मी राजेश भगतजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की खालापूरमध्ये आयोजन केलं आहे. मग आपण पाहुणा म्हणून जावं इतकं मर्यादित न ठेवता तुम्ही या स्पर्धेसाठी 1 लाख रुपये आपलं योगदान या स्पर्धेसाठी जाहीर केलं, त्याबद्दल मी तुमचं म्हणजे तुम्ही आज दिलेत ते, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. त्यावेळेला मला असं वाटतं की एक अशा पद्धतीचं टीम स्पिरिट म्हणून भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला काम करेल त्यावेळेला अधिकाधिक या जिल्ह्यासाठी, या विधानसभा मतदारसंघासाठी आपण काही अचीव करत राहू. त्यामुळे सनीजी, जसं त्यांनी योगदान केलं तसं आम्हाला सांगा, जे आवश्यकता असेल त्याप्रमाणे आमच्याकडूनही त्यामध्ये आम्ही हातभार लावू. आज या वेगवेगळ्या पद्धतीच्या नमो चषकाच्या आयोजनाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये तरुणाचा
मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत चाललाय. नरेश भाई, आम्ही आमच्याकडे या नमो चषकाचं पनवेल विधानसभेत आयोजन केलं आणि आपले जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, परेश ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा घेतल्यात. जवळपास 21 पद्धतीच्या स्पर्धा या त्या ठिकाणी आयोजित केल्या आणि आता पनवेल विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक हा आता 6व्या क्रमांकावरती महाराष्ट्रामध्ये 5व्या क्रमांकावरती आज आपण त्या ठिकाणी आहोत. निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण असतील, महिला असतील, आता 22 तारखेला काहीतरी महिलांसाठीचा कार्यक्रम आयोजित केला जातोय. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आयोजनाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी भारतीय जनता पार्टी काही ना काहीतरी काम करत राहणार आहे आणि या दृष्टिकोनातून तुम्ही आहात, तुमच्याबरोबरची सगळी टीम आहे. मी यांचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गानं मला वाटतं 19 फेब्रुवारीला आपण भव्य अशा कार्यक्रमाचं शिवजयंतीच्या दिवशी आयोजन केलं आहे. मला वाटतं रवींद्र चव्हाण साहेब त्या कार्यक्रमासाठी आपण त्यांना निमंत्रण दिलं आहे. नक्कीच त्यांना या कार्यक्रमासाठी येण्यासाठी आपण आमंत्रित करू. या मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाडसाहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विकासाची गंगा वाहिलेली आपण सर्वांनी मिळून पाहिलेली आहे. माजी आमदार देवेंद्र साटम साहेब असतील किंवा लाडसाहेब असतील यांच्या माध्यमातून या सगळ्या परिसरासाठी झालेली कामं आणि आज भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहाबरोबर त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसासाठी घेतलेली कास ही पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक गावागावापर्यंत भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं पोहोचेल आणि ती पोहोचेल यासाठी की केंद्र सरकारची कामं, राज्य सरकारची कामं ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची आपण जबाबदारी स्वीकारू आणि त्या माध्यमातून या प्रत्येक गावागावातल्या जनतेचा आपण दुवा मिळू असंच या निमित्तानं मला पुन्हा एकदा सांगायचं आहे. यासाठी पुन्हा एकदा युवा मोर्चाच्या अजयजी तुमच्याबरोबरनं सगळ्या टीमला मी प्रसादजी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण आमचा सन्मान केला. अविनाश कोळीजी असतील, आम्हा सर्वांचा आपण सन्मान केला. आपल्या मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, तुम्ही दिलेल्या पाठबळ आणि तुम्ही जो या आयोजकांवरती जो प्रेमाचा वर्षाव घ्यात, अगदी एनर्जी मिळाली आणि भविष्यामध्ये या आयोजकांनी येणाऱ्या काही काळामध्ये असेच कार्यक्रम मी तर म्हणेन त्यांच्या माध्यमातून होतील. कारण तुम्ही आता सांगितलं, जरा विनंती आहे की आपण फटाके बाजूला लावा. साहेबांनी सांगितलं की जी जी मदत लागेल ती मदत मी करायला तयार आहे. म्हणजे अजून एक एनर्जी या आयोजकांना मिळाली की अजूनही याच्या पलीकडे आयोजन निश्चितपणे केलं जाईल अशी शाश्वती मित्रांनो निश्चितपणे असेल. कारण आमदार साहेबांनी एकदा शब्द दिला की तो खऱ्या अर्थानं पूर्ण केला जातो. तर विनंती आहे की आता मॅचला करूया सुरुवात. जिथे दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 18 चेंडू 29 धावा. आमदार साहेबांना पुढच्या कामानिमित्त आता पुढे प्रस्थान करतील. परंतु हे एक षटक संपल्यानंतर आमदार साहेबांना या स्पर्धेमधून खऱ्या हाताने रजा घेतील. कुशल आणि संगम सलामीचे आणि आघाडीचे हे दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. सलामीला हे दोन गेलेले फलंदाज या धावा पूर्ण करणार का? रात्रीचं हे सत्र इतकी चांगली फ्लड लाईट्स 8 ते 9 टॉवर आपण या मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही पाहू शकता. डे नाईटची स्पर्धा सकाळी 10 वाजल्यापासून आमदार साहेब या स्पर्धेला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं या नमो चषकाला सुरुवात झाली. आपण काल आदरणीय विद्यमान कार्यसम्राट माजी आमदार आदरणीय सुरेश भाऊ लाड यांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं कालचा पहिला दिवस साथीचा खेळ आपण पाहिला आणि त्यानंतर आज आपण या दुसरा दिवस साथीचा खेळ या मैदानावरती पाहतोय. यावेळेस मात्र बराच काळ हवेमध्ये होता. चेंडू लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर 1 बाउंस सीमारेषा क्रॉस करतोय. 4 धावा. यस डे डीजे ठोक. नावाचा जय जयकार आणि पनवेलमध्ये आपण जेव्हा जातो ना तर आदरणीय दादांचं जय जयकार आणि दादांचं नाव अगदी असंख्य तरुणांच्या मुखावरती असतं. यावेळेस मात्र चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. सफलता मिळतीये.
फलंदाज येतील कौशल बॅक टू द पवेलियन डीजे ठोक जितना ठोक नाही उतना त्यांचं योगदान दिल्याबद्दल खऱ्या अर्थाने कर्जत मंडळ अध्यक्ष राजेशजी भगत यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करेन. खऱ्या अर्थानं खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं अगदी या स्पर्धेकरिता त्यांनी दिलेलं योगदान खूप मोलाचं आहे. आदरणीय राजेशजी भगत. त्यानंतर एक पारितोषिक त्यानंतर राजेशजी भगत साहेबांनी अजून एक पारितोषिक दिलंय कुणाल बोराडेसाठी. विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्रिकेटचे खूप फॅन आहेत आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम आहे. ज्याची कला आवडली त्या कलेला त्यांनी दाद दिली खऱ्या अर्थानं. इथे मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये फोटो सेशन आपण बघतोय. आमदार साहेबांच्या बरोबरीने सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व शिलेदार या स्पर्धेचे सर्व प्रमुख आपण बघतोय आमदार साहेबांच्या समवेत एक फोटो सेशन. पुढच्या कालखंडामध्ये ही आठवण जेणेकरून या स्पर्धेची राहील असं एक क्षणचित्र या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ही आठवण व्हावी म्हणून खऱ्या अर्थाने एक फोटो सेशन आपण या टॉस बॉक्स वरती पाहू शकताय. सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व सेलचे कार्यकर्ते अगदी आमदार साहेबांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने या खालापूरमध्ये आपल्या पक्षाचा प्रसार आपला पक्ष कसा वाढला पाहिजे हा प्रामुख्यानं हे सर्व युवक तरुण वर्ग आज सातत्यानं या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघितलं सातत्यानं काम करत असताना बरेचसे तरुण युवक आपण बघतोय. आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून सेल्फी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बघा आता प्रत्येकाला आपला मोह आवरत नाही. आमदार साहेबांच्या बरोबरीने आपल्याला फोटो घ्यायचा आहे हा प्रयत्न सगळेच जण करतात परंतु सगळ्यांना आमदार साहेब फोटो घेऊन देतील. आमदार साहेबांचं मन खूप मोठं आहे आणि खऱ्या अर्थानं असंख्य तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेत. असंख्य तरुण आज त्यांच्या बरोबरीने पनवेलमध्ये ज्यावेळेस तुम्ही गेलात तर असंख्य तरुण आज दादांच्या बरोबरीने क्रिकेटची स्पर्धा असो पनवेल परिसरामध्ये मी तर म्हणेन मोठ्या मोठ्या स्पर्धांचं मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन सातत्यानं केलं जातं. ते अर्थात पनवेलचे कर्तव्यदक्ष आणि कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार ज्यांनी असंख्य प्रश्न आज विधानसभेमध्ये आपण जर बघितलं तर असंख्य प्रश्न आता आज आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडवले गेले. असंख्य प्रश्नांच्या माध्यमातून वाचा फोडली गेली. जिथे अन्याय तिथे न्याय मिळवून देण्याचं काम मी तर म्हणेन आमदार साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहिलंय. कुणावरही अन्याय होता कामा नये आणि जर अन्याय झाला तर अन्यायाला वाचा फोडून तिथे न्याय मिळून कसं द्यायचं हे आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिलंय. ते आदरणीय पनवेलचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर या कार्यक्रमातून जरूर प्रस्थान करतील. त्यांच्या समवेत फोटो सेशन आपण सुरू आहे टॉस बॉक्स वरती. असंख्य तरुण युवक ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण त्यांच्या समवेत बघतोय. धन्यवाद. आमदार साहेबांचा बहुमूल्य वेळ आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिला. साहेबांना मनापासून असतील धन्यवाद. अगदी ज्या क्षणाची आम्ही सर्वजण वाट बघत होतो ते खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता 1 लाख रुपयांचं योगदान
दिल्याबद्दल कर्जत मंडल अध्यक्ष राजेशजी भगत यांचा मी मनापासून पुनश्च आभार व्यक्त करेन आणि आमदार साहेबांचा देखील आणि सन्माननीय रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तर अविनाशजी कोळी साहेबांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करेन. साहेबांनी या स्पर्धेकरिता आलात, आपलं मनापासून या संपूर्ण आयोजकांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांच्या वतीने आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेकरिता मधून साहेबांनी रजा घेतली, त्यांचं खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद. आमदार साहेबांनी या स्पर्धेमधून रजा घेतली. असंख्य तरुण त्यांच्या समवेत फोटो सेशन करताना आपण जरूर पाहिलं. असंख्य तरुणांना आणि बघितलं तर त्या सेल्फी आणि फोटो सेशन घ्यायचा मोह आपण या टॉस बॉक्सवरती पाहिला. सन्माननीय अजयजी इंगुलकर प्रदेश सरचिटणीस खोपोली प्रसाद देशमुख, आपणास विनंती आहे की त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. यावेळेस जबरदस्त फटका आहे. चेंडू 30 सर्कलच्या बाहेर इथे अडवला जाईल. धावांच्या शोधामध्ये हे 2 फुलांचा सप्तम पाहतो आहे, जिथे कंजूशीभरी गोलंदाजी केली जाईल का, कारण पहिल्या चेंडूवरती एक सिंगल जरूर जोडली गेली आहे. यावेळेस गोलंदाज तयार. जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून मिड ऑनच्या सीमारेषा क्रॉस करतोय आलेला हा जबरदस्त असा फटका. षटकार डीजे. या ठिकाणी या मंचावरती आदरणीय किशोरजी ठाकरे, आदरणीय किरणजी ठाकरे यांचे बंधू यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी सन्माननीय विकासजी रसाल साहेबांना विनंती आहे की आपण किशोरजी ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान, आदरणीय किरणजी ठाकरे यांचे बंधू आहेत आणि खऱ्या अर्थानं किरणजी ठाकरे म्हटलं की या जर्सी तुम्हाला आठवणार. बघा त्या सर्वांना जर्सी देण्याचं काम मी तर म्हणेन किरणजी ठाकरे साहेबांनी केलंय आणि त्यांचेच बंधुराज किशोरजी ठाकरे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या मंचावरती आपण पाहतोय. बघा एक्सल संघ जर विजयी झाला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मित्र नाव सांगा. मिलिंद बोराडे. बघा म्हणून तुम्हाला मी नाव विचारलं अनाउन्समेंट करण्याआधी. त्या साहेबांकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. इथे संघ पोहोचला आहे 22 धावसंख्येवरती. इथे स्वागत केलं जाईल. अजय इंगुलकर चिटणीस खोपोली, सरचिटणीस खोपोली यांचा शुभ सन्मान होईल. प्रसादजी देशमुख, आपणास विनंती आहे की त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. संघ पोहोचलाय 22 बघा सन्मान देखील महत्वाचा आहे, पाहुणे देखील महत्वाचे आहेत, पण मॅच ही देखील महत्वाची आहे. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, एक्स्ट्रा धाव, इथे वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. संघ पोहोचलाय
24. कन्फ्यूज फार इथे होत होत आहे, कारण पाहुणे देखील इथे सुरू आहेत, मॅच देखील सुरू आहे. 24 धावा आहेत. शेवटचे चेंडू उरलेत ते 7. 5 धावांची गरज आहे. नशिबाने साथ दिले का? या चेंडूभोवती निर्णय काय आहे हे पंच आम्हाला जरूर काय सांगतील. वाईट म्हणजे टोटल 2+1 3 धावा. ना दिवाळी ना दसरा इथे तर मिळालाय बोनस, कारण आता समीकरण बदललंय. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि गरज आहे 2 धावांची. नागेशजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होराळे ग्रामपंचायत त्यांच्या समेत अंकितजी कडू सर्वांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 7 चेंडू शिल्लक राहिलेत, 2 धावांची गरज आहे. या षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे. अजूनही 7 चेंडू बाकी आहेत, 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आहे मनोज, स्ट्रायकिंग एंड वरती आहे. संगमने जरूर का फटका खेचला असाल. विनिंग जबरदस्त फटका आहे. चेंडू सीमा पार होईल. या चेंडूभोवती विजयी हा फटका खेचला आहे. बघा हा फटका संगमने खेचला का? बंटीने खेचलाय. बंटीने हा विजयी षटकार, कारण 12 प्रति नाहीये, कन्फ्युजन थोडंसं वाढलं होतं, परंतु बंटीने हा विजयी षटकार खेचला आणि आपल्या संघाला विजयाचा मार्ग खुला केला. या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे याची उत्सुकता आहे. लवकरच प्लेअर ऑफ द मॅच आम्ही घोषित करू. कुणाल ज्यानं